मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। यामध्ये विशेषतः गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं या संदर्भात एक आढावा आम्ही घेतला। जवळपास 60 लाख हेक्टरचं नुकसान हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। यापैकी पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्टपर्यंतचं त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे। ई-केवायसीचे जी काही अट होती ती शिथिल करून ॲग्रीस्टॅकच्या रेकॉर्डप्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू केलेली आहे। असाही निर्णय करण्यात आलेला आहे की आता पुढच्या 2-3 दिवसात सगळ्या प्रकारची माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल। काही ठिकाणी पाणी असल्यामुळे योग्य प्रकारचं असेसमेंट घेता येत नव्हतं आणि म्हणून त्यांना अधिकचा वेळ आपण दिलाय। पुढच्या 2-3 दिवसात ही सगळी माहिती पोहोचेल। त्यानंतर शेतकऱ्यांना करावयाची मदत असेल, जी खरडून गेलेली जमीन आहे त्याच्याकरता करायची मदत असेल, विहिरींच्या संदर्भात करायची मदत असेल, घरांच्या संदर्भातली मदत असेल, तातडीची मदत जी आपण सुरू केली आहे त्या संदर्भातले निर्णय असतील, वेगवेगळ्या प्रकारे ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। तसाच निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय। दुसरं मंत्रिमंडळाने हाही निर्णय घेतलेला आहे, सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही, आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही। तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळ तर त्याला टंचाई म्हणतो आपण, तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। त्यामुळे जी काही मागणी होती की त्यावेळच्या सवलती लागू झाल्या पाहिजेत किंवा ओला दुष्काळ जाहीर करायचा अर्थच तो असतो की त्या सवलती लागू करा, तशा सगळ्या सवलती या लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। मी आज यापेक्षा अधिक सांगणार नाही कारण आता ही सगळी नुकसानाची आकडेवारी जमा होते, ती पूर्ण जमा पुढच्या 2-3-4 दिवसात होईल आणि जसं मी सांगितलं लवकरात लवकर पण कुठल्याही परिस्थितीत पुढच्या आठवड्याच्या आत आपल्याला या संदर्भातली जी काही मी शिंदेसाहेब आणि अजितदादा आम्ही बसून या संदर्भातला निर्णय घेणार आहोत आणि त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू। आज राज्याच्या मंत्रिमंडळाने आज अजून काही महत्त्वपूर्ण या ठिकाणी निर्णय केलेले आहेत ज्याच्यामध्ये राज्याची एक सर्वंकष कॅन्सर सेवा पॉलिसी, कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर केअर पॉलिसी ही आपण तयार केलेली आहे। या कॅन्सर केअर पॉलिसीच्या माध्यमातून राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांना कॅन्सरचा उपचार हा उपलब्ध राहिला पाहिजे अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये L1 अपेक्स सेंटर, L2 सेंटर आणि L3 सेंटर याचं जाळं आपण तयार करतो आहोत जेणेकरून कोणालाही कॅन्सर सारख्या या बिमारीची ट्रीटमेंट मिळण्याकरता त्यांच्या जिल्ह्यामध्येच जवळपास महत्त्वाच्या गोष्टी उपलब्ध असतील। काहींना काही गोष्टींकरता L2 सेंटरला काही ठिकाणी जावं लागेल पण याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कॅन्सर याचा जे काही रोगनिदान आणि त्याच्यावर उपचार आहेत त्याची सुलभता आणि त्याची कॉस्ट कमी करणं हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे। हे देखील राज्याच्या वतीने आम्ही करणार आहोत। आज राज्याने आपली GCC पॉलिसी ही देखील या ठिकाणी मान्य केलेली आहे। GCC म्हणजे
ग्लोबल कॉम्पिटिटिव्ह सेंटर या GCC मध्ये आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणार आहे आणि ही जी काही गुंतवणूक येणार आहे ती गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आपण कॅप्चर करायची ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरमध्ये, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। हे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे सेंटर आहेत। ज्या प्रकारे मागच्या काळामध्ये BPOंनी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात रोजगार दिला, तसंच आता हे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स GCC रोजगार देणारे आहेत। एक अपेक्षा अशी आहे की पुढच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये जगातनं 5000 GCC येणार आहेत आणि हा सगळा जो GCCचा रिव्होल्युशन आहे हा महाराष्ट्रात कॅप्चर करण्याकरता ही पॉलिसी आपण तयार केली आहे। आपल्याला अपेक्षित आहे की या पॉलिसीमुळे किमान हाय पेड जवळपास 2 टप्प्यांमध्ये 5 लाखापेक्षा जास्त रोजगार हे निर्मित होतील आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येऊन आपल्याला टॅक्सच्या रूपाने देखील हजारो कोटी रुपये यातनं प्राप्त होतील आणि म्हणून अशा प्रकारची कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे। दिल्लीमध्ये गेलेला होता, दिल्लीकडनं काही विशेष काय मदत येणार वगैरे काय असं काय? मी त्या दिवशीच सांगितलं, पुन्हा पुन्हा तुम्ही तोच प्रश्न विचारता। मी त्या दिवशीच सांगितलं की दिल्लीने पूर्ण मदत करायचा निर्णय केलेला आहे, पण त्याकरता आपल्याला आपला जो काही प्रस्ताव आहे तो पाठवावा लागतो आणि आपला प्रस्ताव पाठवण्याकरता जोपर्यंत आपला डेटा सगळा कंपाईल होत नाही तोपर्यंत आपला प्रस्ताव पाठवला जाऊ शकत नाही। मात्र दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता आपण मदत सुरू केलेली आहे, पुढेही ती करणार आहोत। दिल्लीतनं तो पैसा आपल्याला रिएम्बर्समेंट मध्ये मिळतो। 5 लाख कुटुंबांना आरोग्य किट वितरित केले जाणार आहे, याविषयी काय सांगता? आरोग्य किट देखील आम्ही देणार आहोत। त्याच्यासोबत विशेषतः गहू, तांदूळ, डाळ आणि इतर बाकी अनेक महत्वाच्या वस्तू याचीही किट ही आम्ही देणार आहोत, जेणेकरून आता ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना पुढच्या महिना 2 महिने त्रास होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करतो। आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आज 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे। तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल, जर तुमची KYC झाली असेल तर आज या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत। सर्वात प्रथम जो जिल्हा आहे यवतमाळ, बघा यवतमाळ माल्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आणि काही बहिणींना 2100 रुपये आणि ज्या बहिणींचे 2 हप्त्याचे पैसे बाकी असतील त्या बहिणींना 4200 रुपयाचा मेसेज येत आहे। आता हा जो मेसेज येतोय 4200 रुपयाचा, काही बहिणींना 2100 रुपये, काही बहिणींना 4200 रुपये, तर काही बहिणींना फक्त 1500 रुपये प्रमाणे हप्ता येत आहे। तर वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना पैसे दिले जातात। नमो शेतकरी योजनेचा, त्यानंतर विधवाची योजना असते, विधवा बहिणी ज्या असतात त्यांना त्या सुद्धा योजनेच्या माध्यमातून त्यांना पैसे दिले जातात। आता काही मुलांच्या नावावर कन्या सुकन्या योजनेच्या माध्यमातून पैसे दिले जातात। नमो शेतकरी योजनेच्या, PM किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून, वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून पैसे दिले जातात। आता झालं तरी काय की एका सोबत दोघं योजनेचे पैसे आल्यामुळे काही बहिणींना 4200 रुपयाचा मेसेज दिसून येतोय। तर लाडकी बहीण योजनेचा 4200 रुपये जमा झाले का, असं नाही। गव्हर्नमेंटचा मेसेज आहे, गव्हर्नमेंटची स्कीम आहे, एकाच मेसेज मध्ये तुम्हाला दिसून येत आहे की 4200 रुपये जमा झालेले। पण आनंदाची बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झालेला आहे। तर त्यासाठी तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो, ज्या बहिणींना पैसे आलेले आहेत, ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत त्या जिल्ह्यांची नावं पाहणं सुद्धा गरजेचं आहे। 15 जिल्ह्याचे पैसे वाटप झाले। यवतमाळ जिल्हा आहे, सातारा जिल्हा आहे, अमरावती जिल्हा आहे। तुम्ही जर या 2 जिल्ह्यांपैकी या 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा। आज या 3 जिल्ह्यांमध्ये 1500 रुपये प्रमाणे हप्ता वाटप झालेला आहे। या 3 जिल्ह्यांमध्ये ज्या बहिणींची KYC झाली असेल त्या बहिणींना पैसे आलेले आहेत। आता सर्वात अगोदर महत्वाची माहिती की ज्या बहिणीचं KYC झालं नसेल त्या बहिणींना पैसे मिळणार का, जर हप्ता वाटप सुरू झालेला आहे तर तुम्हाला महत्वाची माहिती देतो। या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल 3 जिल्ह्यांपैकी जर तुमचं KYC झालं नसेल तर तुम्हाला घाबरायची काही गरज नाही। तुमचं KYC झाल्यानंतर अवघ्या
काही तासानंतरच तुम्हाला मेसेज येऊ शकतो की ज्या बहिणींचं केवायसी झालं त्यांची लिस्ट जाते. आता सर्व काय ऑनलाईन पद्धतीने आहे. आता काय मागच्या काळ सारखं राहिलेलं नाही की सरकारी काम आणि 10 महिने थांब 6 महिने थांब असं होत नाही. आता काय सर्व काय झालेलं आहे, ऑनलाईन झालेलं आहे. ऑनलाईन डाटा राज्य शासनाकडे, केंद्राकडे, तो शासनाकडे माध्यमातून सर्व विभागाकडे दिले जातात. महिला व बाल विकास विभागाकडे हा सर्व डाटा तुमचा जात आहे. तुम्ही जी केवायसी करत आहे यासाठी पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे. लाडकी बहीण योजना ई केवायसी पोर्टल तयार करण्यात आलेला आहे. हा सर्व डाटा कशा पद्धतीने जातोय, ऑनलाईन पद्धतीने. ज्यांचं ई केवायसी झालं त्यांची नोंदणी झाली. नोंदणी झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता वाटप होतोय तर त्या यादीमध्ये तुमचं नाव ऑटोमॅटिकली चाललं जातं. ऑफलाईन पद्धतीने टाकायची गरज नाही, सर्व काही ऑनलाईन पद्धतीने टाकलं जातं. तर या 3 जिल्ह्यांपैकी जर राहत असाल, तुमची केवायसी झाली असेल तर तुम्हाला पैसे यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण यामध्ये सर्वात 3 जिल्ह्यांची नावं पाहिली. त्यानंतर आपण आता पाहूया पुढील 3 जिल्ह्यांची नावं. चौथा जिल्हा आहे तो जळगाव. तुम्ही जर जळगाव जिल्ह्यामध्ये राहत असाल तुम्हाला देखील पैसे आलेले आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तुम्हाला देखील पैसे आलेले आहे. आणि संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहत असाल तर तुम्हाला देखील पैसे आलेले आहेत. तुमची केवायसी या जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि तुमची केवायसी झाली असेल तुम्हाला देखील पैसे आलेले असतील. तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता पुढील 3 जिल्ह्यांची नावं सुद्धा पाहणे गरजेचं आहे. रत्नागिरी, धुळे आणि रायगड. बघा, या 3 जिल्ह्यामध्ये जरी तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील पैसे आलेले आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या 9 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप आज कंप्लीट होत आहे. आता पुढचा जिल्हा आहे मुंबई, नंदुरबार, बीड. अशा प्रकारे या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे आलेले आहे. पुढील 2 जिल्ह्यांचे नाव सुद्धा पाहणे अतिशय महत्वाचं आहे. पुढील 2 जिल्ह्यांचे नाव तुम्ही इथं पाहू शकता, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर. अशा प्रकारे या 15 जिल्ह्यांची नावं आलेली आहे. तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला मेसेज आला असेल की लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहे.